Hello, once again welcome to all. So in previous lecture, we start with the symmetry. So in that lecture we discuss different types of symmetry, then definition of symmetry. Then next lecture we discuss about the coulomb and its different types with example. So today we will discuss the next point, that is the metamerism. So basically metamerism is also called as segmentation, so what is metamerism actually? So metamerism, it is nothing but it is the body plan, in which similar body segments or the organ systems, they repeated linearly. Okay, so metamerism is what? So metamerism is the body plan. Metamerism is the body plan in which similar body segments or the body systems, they repeated linearly from anterior to posterior axis. So such type of characteristics or the phenomenon is known as metamerism. So what happens in metamerism? The body is divided into the small compartment, and that each compartment is called as a segment, or that compartment or the segment is also called as metamer or somite. Okay, for example, in case of earthworm, here the earthworm, the body is divided into the number of segments, and these segments are linearly arranged. लिनियरली म्हणजे काय? एका रेषेमध्ये, सरळ रेषेमध्ये ते लिनियरली अरेंज झालेले असतात. रॅन्डमली त्या सेगमेंट्स अरेंज झालेल्या नसतात. त्या लिनियरली म्हणजे एका सरळ रेषेमध्ये त्या सेगमेंट ज्या आहेत त्या अरेंज झालेल्या असतात. सो metamerism is the body plan in which similar body segments or the organ systems are repeated continuously in that body linearly. ओके, त्या ॲनिमल मध्ये, त्या ऑर्गॅनिझम मध्ये ज्या सेगमेंट्स आहेत की ज्या सेगमेंट सेम असतात, शेप साईज नुसार त्या कंटिन्यू रिपीट होत जातात. ओके, फक्त सेगमेंटच नाही तर आतमध्ये जे बॉडी सिस्टीम्स आहेत किंवा पार्ट्स आहेत ते देखील प्रत्येक सेगमेंट मध्ये रिपीट होत जातात. जसं आपण मी इथे सांगितलं की अर्थवर्म मध्ये छोटे सेगमेंट जे असतात त्या सेगमेंट कंटिन्यूअस रिपीट होत जातात असतात. सो each segment in metamerism is known as metamer, or it is also referred as somite. Metamer or somite. Okay, so basically this metamerism can be seen in the phyla such as phylum Annelida. So first thing, the metamerism first seen in the group or the phylum Annelida. Annelida मध्ये सर्वात प्रथम हे मेटामेरिझम आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण किंगडम ॲनिमेलिया मध्ये डिफरंट फायला स्टडी केले, म्हणजे अगदी स्पॉन्जेस पासून जर आपण जसं वर येत जाऊ, म्हणजे सिलेंड्रेटा वगैरे स्टडी केले, त्यानंतर जेव्हा आपण ॲनिलिडाकडे येऊ, त्या ॲनिलिडामध्ये सर्वात प्रथम आपल्याला हे सेगमेंटेशन जे आहे, म्हणजे ज्या सेगमेंट्स सिमिलर सेगमेंट कंटिन्यू रिपीट होण्याचं जे फिनॉमिनन आहे, तो सर्वात प्रथम आपल्याला ह्या ॲनिलिडा या फायलममध्ये पाहायला मिळतो, की ज्याचं सगळ्यांना माहिती असलेले एक्झाम्पल आहे अर्थवर्म. ओके, सो अर्थवर्म इज वेल नोन, वेल स्टडीड एक्झाम्पल ऑफ ॲनिलिडा. सो त्याच्यामध्ये आपल्याला ट्रू सेगमेंटेशन जे आहे किंवा ट्रू बॉडी सेगमेंट मेटामर सोमाइट्स आपल्याला पाहायला मिळतात. सो मेटामर किंवा सोमाइट म्हणजे काय? इट इज दी बॉडी सेगमेंट. त्या सेगमेंटला मेटामर असं म्हटलं जातं किंवा सोमाइट असं म्हटलं जातं. सो सेगमेंटेशन मध्ये काय होतं, जे काही छोटे कंपार्टमेंट आहेत, सेगमेंट आहेत, सोमाइट आहेत, हे जनरली सिमिलर असतात शेप आणि साइज मध्ये. ओके, सो दिस इज व्हॉट नोन ॲज दी मेटामेरिझम. इट इज दी बॉडी प्लॅन इन विच the similar body segments or the body systems, they continuously repeated throughout the linear fashion of the body, म्हणजे anterior to posterior
अँटेरियर टू पोस्टिरियर. अँटेरियर म्हणजे काय, ज्या बाजूला माउथ प्रेझेंट असतं किंवा हेड प्रेझेंट असतं ती बाजू कन्सिडर केली जाते अँटेरियर, आणि अपोजिट साइड जी असते, अपोजिट जी बाजू असते त्याला आपण पोस्टिरियर साइड असं कन्सिडर करतो. सो अँटेरियर टू पोस्टिरियर जसं जाऊ आपण तसतसे त्या ज्या सेगमेंट्स आहेत त्या रिपीट होत जातात. त्याचबरोबर फक्त बाहेरूनच नाही तर आतमधून देखील ते सेगमेंटेशन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे फक्त ट्रू सेगमेंटेशन जे असतं, ट्रू सेगमेंटेशन हे फक्त एक्टोडर्म मध्ये नसतं, तर हे सेगमेंटेशन आपल्याला मेझोडर्म मध्ये देखील पाहायला मिळतं. सो सेगमेंटेशन कॅन बी सीन नॉट ओनली एक्सटर्नली बट ऑल्सो इंटरनली. एक्टोडर्म आणि मेझोडर्म या दोन्हीमध्ये आपल्याला हे सेगमेंटेशन पाहायला मिळतं. आणि असं जर सेगमेंटेशन असेल एक्टोडर्म आणि मेझोडर्म मिळून तर त्या सेगमेंटेशनला ट्रू सेगमेंटेशन किंवा ट्रू मेटामेरिझम असं म्हटलं जातं. म्हणजे जर आपण पाहिलं ओके, तर आपण बोलत होतो सेगमेंटेशन बद्दल. त्यामध्ये जर आपण टाइप्स पाहिले सेगमेंटेशनचे तर आपल्याला दोन टाइप्स पाहायला मिळतात. ते दोन टाइप्स आहेत सुडो सेगमेंटेशन और सुडो मेटामेरिझम, अँड सेकंड टाइप इज ट्रू सेगमेंटेशन और ट्रू मेटामेरिझम. सो सुडो सेगमेंटेशन मध्ये काय होतं, आता ऍक्च्युली तो याचा पुढचा पार्ट आहे. सुडो सेगमेंटेशन मध्ये काय होतं, सेगमेंट्स आपल्याला दिसतात पण त्या सेगमेंट जे आहेत त्या फक्त एक्टोडर्म मध्ये प्रेझेंट असतात. सेगमेंटेशन इज लिमिटेड ओनली टू दी एक्टोडर्मल लेअर. मेझोडर्म मध्ये आपल्याला ते सेगमेंटेशन पाहायला मिळत नाही, म्हणून त्याला म्हटलं जातं सुडो सेगमेंटेशन. परंतु आपण जर कंपॅरिझन केलं ट्रू सेगमेंटेशन बरोबर, तर ट्रू सेगमेंटेशन मध्ये ह्या ज्या सेगमेंट्स असतात त्या एक्टोडर्म मध्येच नाही तर त्या मेझोडर्म मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. सो सेगमेंटेशन जे आहे ट्रू सेगमेंटेशन मध्ये इट अराइज फ्रॉम एक्टोडर्म ॲज वेल ॲज mesoderm. Okay, that's why it is called as the true segmentation. So metamerism, these segments are called as metamer or somite, and basically these segments or these somites are similar in shape and size, and each segment repeats the internal body organs, such as each segment has a repeating body part. Each segment has repeating body part such as nerves, the parts of nervous system, nerves, blood vessels, excretory organ and muscles. So and so on, digestive system चे देखील पार्ट असतात. So such parts are continuously repeated in each body segment. In each body segment, हे सगळे जे पार्ट्स आहेत ते प्रत्येक बॉडी सेगमेंट मध्ये रिपीट केले जातात. सो आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक सेगमेंट आणि दुसरी सेगमेंट ही एकमेकांची मिरर इमेज असते. ओके, म्हणजे एक नंबर किंवा आपण म्हटलं 2 आणि 3 नंबरची सेगमेंट जर आपण घेतली 2 आणि 3 तर दोन्ही सेगमेंट ह्या एकमेकींच्या मिरर इमेजेस असतात, म्हणजे काय असतात, सिमिलर असतात. ओके, देन सो मगाशी मी सांगितले त्याप्रमाणे किंगडम ॲनिमलिया मध्ये सेगमेंटेशन किंवा मेटामेरिझम जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फायलम ॲनेलिडा मध्ये पाहायला मिळतं. फायलम ॲनेलिडा. त्यानंतर सेगमेंटेशन आपल्याला फायलम आर्थ्रोपोडा मध्ये पाहायला मिळतं. तर आर्थ्रोपोडा मध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स येतात, इंडिव्हिज्युअल्स येतात. सो आर्थ्रोपोडा म्हणजे जॉइंटेड अपेंडेजेस. ओके, सो असे इन्व्हर्टिब्रेट की ज्यांचे जॉइंटेड अपेंडेजेस प्रेझेंट असतात, सो ते सगळे येतात आर्थ्रोपोडामध्ये. कॉमन एक्झाम्पल सांगायचं झालं तर बटरफ्लाईज, कॉकरोच, हाऊस फ्लाय, हनी बीज, ड्रॅगन फ्लाय. ओके, सो दीज आर दी कॉमन एक्झाम्पल्स विच इज प्रेझेंट दी आर्थ्रोपोडा और स्पेशली क्लास इन्सेक्टा. तर हे सगळे एक्झाम्पल हे आर्थ्रोपोडा या फायलम मध्ये येतात. सो सेगमेंटेशन जे आहे मेटामेरिझम हे आपल्याला फायलम ॲनेलिडा नंतर जर कशात बघायला मिळत असेल तर ते आहे फायलम आर्थ्रोपोडा, आणि त्यानंतर सेगमेंटेशन पाहायला मिळतं आपल्याला सगळ्या व्हर्टिब्रेट्स मध्ये म्हणजे फायलम कॉर्डेटा मध्ये. सो या 3 ग्रुपमध्ये आपल्याला सेगमेंटेशन जे आहे, सेगमेंटेशन ट्रू सेगमेंटेशन जे आहे ते पाहायला मिळतं. फायलम ॲनेलिडा, फायलम आर्थ्रोपोडा आणि फायलम कॉर्डेटा या 3 फायलम मध्ये आपल्याला ट्रू सेगमेंटेशन पाहायला मिळतं. ट्रू सेगमेंटेशन म्हणजे काय? सो सेगमेंट्स दे आर डेव्हलप और अराइज फ्रॉम एक्टोडर्म ॲज वेल ॲज एंडोडर्म. एक्टोडर्म ॲज वेल ॲज फ्रॉम मेझोडर्म या दोन्ही लेअर पासून जर सेगमेंटेशन
डेव्हलप होत असेल तर अशा सेगमेंट्सला, अशा सेगमेंटेशनला, अशा मेटामेरिझमला ट्रू मेटामेरिझम असं म्हटलं जातं. परंतु याच्या अपोजिट जर बघितलं सुडो मेटामेरिझम, सेगमेंटेशन कॅन बी सीन. आपल्याला असं वाटेल की ह्या सेगमेंटच आहेत, पण त्या सेगमेंट ज्या आहेत त्या फक्त बाहेरच्या लेअरशी असोसिएटेड असतात. मेझोडर्ममध्ये त्याचं सेगमेंटेशन पाहायला मिळत नाही, फक्त बाहेरच्या लेअरमध्ये सेगमेंट असल्यासारखं दिसतं, आतल्या लेअरमध्ये त्या सेगमेंट आपल्याला दिसत नाही, म्हणून त्याला म्हटलं जातं सुडो मेटामेरिझम. त्याचं एक्झाम्पल आहे प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटीहेल्मिंथिस आणि विच इज रिप्रेझेंटेड बाय दी वेल नोन एक्झाम्पल टेपवर्म. टेपवर्म. ओके. So basically in segmentation or metamerism, the segments are similar in shape, size, internally and externally. Shape, size ही त्यांची बाहेरून आतमधून सारखी असते. त्यांच्यामध्ये जे काही बॉडी पार्ट्स आहेत, ऑर्गन्स आहेत ते कंटिन्युअस रिपीट झालेले असतात प्रत्येक सेगमेंटमध्ये, आणि सेगमेंट्स ह्या एकमेकांच्या मिरर इमेजेस असतात. अँड दिस ऑल दी बॉडी सेगमेंट्स दे वर्क्स इन ए कोऑर्डिनेशन. हे एक महत्वाचं आहे. म्हणजे ह्या सेगमेंट इंडिपेंडेंटली वर्क करत नाही, तर ह्या सेगमेंट जे आहे ते एकमेकांच्या कोऑर्डिनेशन मध्ये काम करतात. ओके. आणि हे कोऑर्डिनेशन आपल्याला ट्रू मेटामेरिझम मध्ये पाहायला मिळतं, की ट्रू सेगमेंटेशन मध्ये पाहायला मिळतं. सुडो सेगमेंटेशन जे आहे, सुडो मेटामेरिझम जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे कोऑर्डिनेशन पाहायला मिळत नाही, म्हणून त्याला. अँड इन केस ऑफ सुडो सेगमेंटेशन दी सेगमेंट वर्क्स इंडिपेंडेंटली. But in true metamerism, these segments they are similar in shape and size, both externally and internally, and this segment works in coordination. That's why that segmentation or metamerism is referred as true metamerism. Okay. So आपण पाहूया types of metamerism. Types of metamerism. त्या टाइप्स मध्ये येतात पहिला जो आहे सुडो मेटामेरिझम. Pseudo metamerism. So pseudo it represents the false. So we can observe the segments, but that segments are not the true segments, because these segments in pseudo metamerism they are confined, they are limited only to the ectoderm. फक्त एक्टोडर्म मध्ये त्या सेगमेंट आपल्याला पाहायला मिळतात. आतल्या लेअर मध्ये सेगमेंटेशन अब्सेंट असतं, ते आपल्याला दिसत नाही. एक्झाम्पल आहे प्लॅटीहेल्मिन्थ. एक्झाम्पल आहे प्लॅटीहेल्मिन्थ. त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमन एक्झाम्पल जे आपण स्टडी करतो ते आहे टेपवर्म. ओके. टेपवर्मची छोटीशी डायग्राम मी ड्रॉ करतो इथे. इनिशियल ओके. सो हे आहे स्कोलेक्स, आणि ह्या सेगमेंटला म्हटलं जातं प्रोग्लॉटिड. प्रोग्लॉटिड हे आहे स्कोलेक्स. स्कोलेक्स म्हणजे त्याचा हेड, अँटेरियर साइड ऑफ दी बॉडी. इन केस ऑफ टेपवर्म स्कोलेक्स जिकडे असतं ती असते त्याची अँटेरियर साइड, आणि मग पाठीमागे ही पोस्टेरियर साइड चालू होते, आणि याची लेंथ भरपूर जास्त तो ग्रो होऊ शकतो. ओके. आणि ही जी सेगमेंट आहे त्या एका सेगमेंटला म्हटलं तर प्रोग्लॉटिड, आणि गोष्टी जर म्हटलं तर प्रोग्लॉटिड्स. ओके. सो इन केस ऑफ सुडो मेटामेरिझम, the segments or segmentation can be seen only in ectoderm. ते फक्त आता हा पहिला पॉइंट झाला. सेगमेंटेशन इन केस ऑफ सुडो मेटामेरिझम कॅन बी सीन ओनली इन एक्टोडर्म. सो मेझोडर्म मध्ये आपल्याला ते सेगमेंटेशन पाहायला मिळत नाही. देन सेकंड पॉइंट रिगार्डिंग सुडो मेटामेरिझम. इन केस ऑफ सुडो मेटामेरिझम दी सेगमेंट्स दे वर्क और फंक्शन्स इंडिपेंडेंटली. म्हणजे सुडो मेटामेरिझम मध्ये सेगमेंटेशन मध्ये कोऑर्डिनेशन नसतं, त्या सेगमेंट जे आहे त्या इंडिपेंडेंटली काम करतात. ओके. हा झाला दुसरा पॉइंट. त्यानंतर तिसरा पॉइंट सांगायचा झाला, दिस सेगमेंट्स
The segments are different. सेगमेंट्स आर डिफरंट. म्हणजे ह्या ज्या काही सेगमेंट्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर म्हटलं की 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 1 2 3 4, सो ह्या 4 सेगमेंट जर म्हटलं तर ह्या चारही सेगमेंट ह्या वेगवेगळ्या असतात, शेपनेही, साईजनेही आणि एजनेही. एज पण त्यांचं वेगवेगळं असतं, 1 2 3 4. ओके, म्हणजे आपण पुढे पुढे जसं इकडे जाऊ तसं त्यांचं एज वाढत जातं. ओके, सो दी सेगमेंट्स डिफर फ्रॉम ईच अदर, and there is no any kind of coordination between two successive or different body segment. यामध्ये सुडो मेटामेरिझम मध्ये सेगमेंटेशन मध्ये किंवा त्या सेगमेंट्स मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नसतं. अँड दिस सेगमेंट वर्क्स इंडिपेंडेंटली, त्या इंडिपेंडेंटली काम करतात, त्यांचं काम एकमेकांवरती अवलंबून नसतं. देन the number of segments, काय म्हणतो, नंबर ऑफ सेगमेंट, टोटल नंबर ऑफ सेगमेंट इन इंडिव्हिज्युअल, इट डिफर्स विदिन दी सेम स्पेसिस. विदिन दी सेम स्पेसिस म्हणजे आपण जर दोन टेपवर्म घेतले एकाच एजचे, तर त्या दोन्ही टेपवर्ममध्ये नंबर ऑफ सेगमेंट्स जे असतील ते वेगवेगळे असतील. म्हणजे दोघांमध्ये ज्या सेगमेंट्स आहेत त्यांचा नंबर सारखा नसतो. नंबर ऑफ सेगमेंट्स व्हॅरीज within the members of same species of the same age. ओके, सो सेगमेंट नंबर जो आहे तो इथे कॉन्स्टंट नसतो. हे झालं नेक्स्ट कॅरेक्टर. देन इन केस ऑफ सुडो मेटामेरिझम, अ न्यू सेगमेंट इज ऍड ऑन अँटेरियर साइड. ओके, जी ऍडिशन आहे, ऍडिशन ऑफ segment, it took place at anterior side of the body. आणि मागाशी मी सांगितलं अँटेरियर साइड म्हणजे कोणती साइड, की ज्या बाजूला हेड प्रेझेंट असतं ती बाजू असते अँटेरियर आणि त्याची अपोजिट बाजू असते पोस्टेरियर. सो ह्या डायग्राम मध्ये स्कोलेक्स काय आहे, तर त्या टेपवर्मचं हेड आहे. सो जी सेगमेंट आहे, नवीन जी सेगमेंट तयार होते ते अँटेरियर साइडला तयार होते, जस्ट बिहाइंड दी स्कोलेक्स. या स्कोलेक्सच्या पाठीमागे इथे जी सेगमेंट आहे या ठिकाणी नवीन सेगमेंट तयार होत असते. ओके, सो आपण जर बघितलं 1 2 3 4, ओके, तर 1 नंबरची सेगमेंट ही सगळ्यात यंग सेगमेंट आहे आणि न्यू सेगमेंट आहे. 2 नंबर जी आहे ती पहिल्यापेक्षा ओल्ड आहे. 3 नंबरची सेगमेंट जी आहे तिचं वय 1 आणि 2 पेक्षा जास्त आहे. आणि 4 नंबरची सेगमेंट जी आहे तिचं एज, तिची साईज, शेप ही 1 2 3 या सेगमेंट पेक्षा जास्त आहे. ही जर सेगमेंट पाहिली तर तिचं एज, शेप, साईज या सगळ्या सेगमेंट पेक्षा जास्त असतं. सो ॲज वी मूव्ह फ्रॉम अँटेरियर टू पोस्टेरियर साइड, in case of pseudometabolism, in case of platyhelminthes, in case of tapeworm, the age, shape and size of segment goes on increasing. Anterior to posterior जसं आपण जाऊ तसं त्या सेगमेंटचं एज जे आहे, वय जे आहे ते वाढत जातं. ओके, आणि ज्या नंबर ऑफ सेगमेंट आहेत, 2 टेपवर्म घेतले, त्या दोन्ही टेपवर्म मध्ये त्यांचं वय सारखं आहे, पण दोन्ही टेपवर्म मध्ये नंबर ऑफ सेगमेंट ह्या वेगवेगळ्या असतात. and these segments works independently. This segment does not have any kind of coordination. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन प्रेझेंट पाहायला मिळत नाही किंवा प्रेझेंट नसतं असं. सो दिस इज अबाउट दी सुडो मेटामेरिझम. अँटेरियर साइडलाच नवीन सेगमेंट ऍड केली जाते. सो अँटेरियर पासून जसं आपण पोस्टेरियरकडे जाऊ तसं सेगमेंट ह्या ओल्ड होत जातात. ओके, ऍडिशन तिकडे होते. अँड द ऍडिशन ऑफ न्यू सेगमेंट ऑकर्स थ्रू आउट दी लाईफ. हा एक महत्वाचा पॉइंट आहे सुडो मेटामेरिझम मध्ये. इन केस ऑफ सुडो मेटामेरिझम, द ऍडिशन ऑफ न्यू सेगमेंट ऑकर्स थ्रू आउट दी लाईफ. त्यांच्या आयुष्यभर नवीन सेगमेंट ज्या आहेत त्या ऍड होत असतात. असं कशामध्ये, सुडो मेटामेरिझम मध्ये. ओके, सो दीज आर सम इम्पॉर्टंट पॉइंट रिगार्डिंग दी सुडो मेटामेरिझम. ओके, आणि इथे म्हटले तसं या मेटामेरिझम मध्ये, सुडो मेटामेरिझम मध्ये किंवा टेपवर्म मध्ये प्रत्येक सेगमेंटला काय म्हटलं जातं, प्रोग्लॉटिड असं म्हटलं जातं. प्रोग्लॉटिड. आणि जे हेड आहे त्याला स्कोलेक्स असं म्हटलं जातं. त्या स्कोलेक्सच्या जस्ट पाठीमागे इथे नवीन सेगमेंट तयार होत असते, तिथे ती ऍड होत असते कंटिन्युअसली असं, म्हणजे त्याची लेंथ वाढत जाते. प्रत्येक सेगमेंटला म्हटलं जातं प्रोग्लॉटिड. ओके,
अजून काय यामध्ये स्किप झालंय का आपलं? नाही. सो दिस इज ऑल अबाउट दी सुडो मेटामेरिझम. सेकंड टाइप जो आहे, आता हा झाला पहिला टाइप मेटामेरिझमचा पहिला टाइप सुडो मेटामेरिझम. सो सेगमेंटेशन कॅन बी सीन बट दिस सेगमेंटेशन इज फॉल्स. सो दिस सेगमेंटेशन ओनली लिमिटेड टू एक्टोडर्म. एंडोडर्म मध्ये किंवा मेझोडर्म मध्ये आपल्याला सेगमेंटेशन पाहायला मिळत नाही. आता याच्यामध्ये एंडोडर्म नसतोच, मेझोडर्म मध्ये कुठल्याही प्रकारचं सेगमेंटेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. सेगमेंट्स इंडिपेंडेंटली काम करतात, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसतं आणि ऍडिशन जी आहे ती अँटिरियर साइडला होते. नवीन सेगमेंट ऍड अँटिरियर साइडला केली जाते. ओके. आणि नंबर ऑफ सेगमेंट जे आहे विदिन दी सेम स्पेसिस ह्या व्हॅरी होतात, ह्या सेम नसतात असं. सेकंड टाइप आपण त्याला म्हणूया ट्रू मेटामेरिझम. सो दिस ट्रू मेटामेरिझम, ट्रू सेगमेंटेशन अगेन क्लासिफाइड इनटू दी टू टाइप्स. पहिला आहे होमोनॉमस मेटामेरिझम. होमोनॉमस मेटामेरिझम. सेकंड टाइप आहे त्याच्या अपोजिट हेटेरोनॉमस मेटामेरिझम किंवा सेगमेंटेशन. सो दीज आर दी टू टाइप्स ऑफ ट्रू मेटामेरिझम. ट्रू मेटामेरिझमचे दोन टाइप, होमोनॉमस मेटामेरिझम and heteronomous metamerism. So what are the characteristic features of true metamerism? आपण एखाद्या एनिमल मध्ये सेगमेंट आहेत, त्या सेगमेंट ट्रू कॅरेक्टर दाखवतात. हे कधी म्हणू शकतो? जेव्हा दिस सेगमेंटेशन कॅन बी सीन एक्सटर्नली ॲज वेल ॲज इंटरनली. म्हणजे हे फक्त एक्टोडर्म मध्ये नाही तर या सेगमेंट मेझोडर्म मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. सो ट्रू सेगमेंटेशन. सो इन केस ऑफ ट्रू सेगमेंटेशन दी सेगमेंट्स आर सिमिलर and they are developed from ectoderm as well as mesoderm. Then these segments works in coordination. In case of true metamerism, segments works in a coordination. Coordination मध्ये ह्या segment काम करतात. Then the development of new segment only takes place during embryonic development. म्हणजे नवीन सेगमेंट जी आहे ती फक्त आणि फक्त एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट किंवा प्री मॅच्युअर डेव्हलपमेंट जी आहे, म्हणजे मॅच्युअर स्टेजच्या अगोदर, प्री मॅच्युअर स्टेज असतानाच नवीन सेगमेंट तयार होतात. एकदा की तो इंडिव्हिज्युअल मॅच्युअर झाला, परिपक्व झाला, नवीन सेगमेंट तयार होत नाही. सो this is the next character of the true metamerism. A new segment only introduced or developed during the embryonic development. Then the segments are similar. They works in a coordination. ते independently काम करत नाही तर एकमेकांच्या coordination मध्ये काम करतात. Then again repeating body parts are same. Blood vessels, nerves, muscles हे body part जे आहे ते segment मध्ये repeat होतात, फक्त ते coordination मध्ये काम करतात. Then हे सेगमेंटेशन जे आहे ट्रू मेटामेरिझम कॅन बी सीन इन एक्टोडर्म ॲज वेल ॲज मेझोडर्म. दोन्ही लेअर मध्ये आपल्याला हे सेगमेंटेशन जे आहे ते पाहायला मिळतं. देन नंबर ऑफ सेगमेंट्स इन अडल्ट्स ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट विदिन दी सेम स्पेसिस. म्हणजे आपण जर अर्थवर्म घेतला फेरेटिमा पोस्टुमा किंवा आपण घेऊयात कॉकरोच, मग कॉकरोच मध्ये ज्या नंबर ऑफ सेगमेंट्स जे आहेत त्या सेम असतात. ओके. मग तुम्ही कोणताही कॉकरोच घ्या, अडल्ट कॉकरोच, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेगमेंट सेम असतात. म्हणजे फिमेल मध्ये नंबर ऑफ सेगमेंट सेम असतील, मेल मध्ये नंबर ऑफ सेगमेंट सेम असतील. कारण मेल आणि फिमेल कॉकरोच मध्ये ॲबडॉमिनल सेगमेंटचा नंबर व्हॅरी होतो, पण मेल मध्ये जेवढा नंबर असतो तो सगळ्या मेल कॉकरोच मध्ये तोच नंबर असतो. ओके. सो इन केस ऑफ ट्रू मेटामेरिझम नंबर ऑफ सेगमेंट्स रिमेन कॉन्स्टंट आणि नवीन सेगमेंट जी आहे ती फक्त एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होत असताना किंवा प्री मॅच्युअर स्टेजला असतानाच ऍड केली जाते. मॅच्युअर झाल्यानंतर नवीन सेगमेंट ऍड केली जात नाही. हे ट्रू मेटामेरिझमचं कॅरेक्टर आहे आणि त्या स्पेसिस मध्ये सगळ्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये नंबर ऑफ सेगमेंट्स या सेम असतात, नंबर व्हॅरी होत नाही. अँड दी ऍडिशन ऑफ न्यू सेगमेंट इन केस ऑफ ट्रू मेटामेरिझम, लक्षात ठेवा, ट्रू मेटामेरिझम मध्ये ऍडिशन ऑफ न्यू सेगमेंट टेक्स प्लेस ऍट पोस्टेरियर साइड ओनली. पोस्टेरियर साइड
ट्रू मेटामेरिझम मध्ये नवीन सेगमेंट ही पोस्टेरियर साइडला ऍड केली जाते. मगाशी जस्ट आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं की सुडो मेटामेरिझम मध्ये नवीन सेगमेंट ही अँटेरियर साइडला ऍड केली जाते, स्कोलेक्सच्या जस्ट पाठीमागे. सो अँटेरियर साइड मध्ये होतं सुडो मेटामेरिझम मध्ये, आणि ट्रू मेटामेरिझम मध्ये मात्र नवीन सेगमेंट जी आहे ती पोस्टेरियर साइडलाच ऍड केली जाते असं. आणि अडल्ट मध्ये, मॅच्युअर मध्ये नंबर ऑफ सेगमेंट जे आहे त्या सेम असतात विदिन दी सेम स्पेसिस. त्या स्पेसिस मध्ये सगळ्यांमध्ये नंबर ऑफ सेगमेंट जे आहे त्या सेमच आपल्याला पाहायला मिळतात असं. सो ट्रू मेटामेरिझम ज्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं नेरिस वगैरे घेतलं, इथे एक्झाम्पल आहे पण नेरिस, ओके, किंवा स्कोलोपेंड्रा घेतलं, स्कोलोपेंड्रा ज्याला आपण गोम म्हणतो, गोम, त्याला खूप सारे पाय असतात पहा, गोम जी असते ती, तर तिच्यामध्ये जी शेवटची सेगमेंट असते त्या शेवटच्या सेगमेंटला म्हटलं जातं पायजिडियम. द लास्ट सेगमेंट इज नोन ॲज पायजिडियम. ओके, last body segment is known as pygidium. And in case of true metamerism, basically all the body segments are similar in shape and size except the first and last segment. True metamerism मध्ये body segments ह्या similar असतात शेप आणि साइज मध्ये, एक्सेप्ट कोणत्या सोडून, पहिली आणि शेवटची बॉडी सेगमेंट ही वेगळी असते, आणि बाकीच्या मधल्या ज्या काही ट्रंक मधल्या सेगमेंट्स आहेत, पहिली आणि शेवटची सेगमेंट सोडली तर मधल्या ज्या सेगमेंट्स असतात जनरली त्या सगळ्या सारख्या असतात. आता पहिली सेगमेंट का वेगळी असते, शेवटची सेगमेंट का वेगळी असते, तर पहिल्या सेगमेंटमध्ये जनरली माउथ पार्ट असतील तर अँटेना किंवा आईज हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात, आणि ते फक्त पहिल्या सेगमेंटमध्ये प्रेझेंट असतात. माउथ सगळ्या सेगमेंटमध्ये नसतं, डोळे सगळ्या सेगमेंटमध्ये नसतात, म्हणून पहिली सेगमेंट ही बाकीच्या सेगमेंटपेक्षा वेगळी असते, आणि शेवटची जी सेगमेंट असते त्यामध्ये देखील काही किंवा त्यावरती देखील काही स्पेसिफिक स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात, म्हणून ती सेगमेंट देखील बाकीच्या सेगमेंटपेक्षा वेगळी असते. रिमेनिंग ज्या ट्रंक मधल्या सेगमेंट्स आहेत त्या सगळ्या सिमिलर असतात शेप आणि साइज मध्ये. सो दिस इज अबाउट द ट्रू मेटामेरिझम. देन ट्रू मेटामेरिझम अगेन कॅन बी डिवाइडेड इनटू द टू टाइप्स, होमोनॉमस मेटामेरिझम अँड हिटेरोनॉमस मेटामेरिझम. होमोनॉमस मेटामेरिझम अँड हिटेरोनॉमस मेटामेरिझम. सो ॲज द नेम सजेस्ट, नावातच आहे होमोनॉमस. सो होमो म्हणजे काय, सिमिलर. सो ऑल दी बॉडी सेगमेंट्स आर बेसिकली सिमिलर इन शेप अँड साइज. म्हणजे यामध्ये हे सेगमेंटेशन ज्या इंडिव्हिज्युअल्स मध्ये आहे, ॲनिमल्स मध्ये आहे, त्यांच्यामध्ये सगळ्या बॉडी सेगमेंट्स ह्या सिमिलर असतात. ओके, आणि हिटेरोनॉमस बॉडी सेगमेंटेशन और मेटामेरिझम. सो मेटामेरिझम इज देअर बट बॉडी सेगमेंट्स आर डिफरंट फ्रॉम ईच अदर. या सेगमेंटेशन मध्ये, हिटेरोनॉमस सेगमेंटेशन मध्ये सेगमेंटेशन प्रेझेंट असतं, परंतु बॉडी सेगमेंट्स ह्या वेगवेगळ्या असतात. आता इथे जर तुम्ही डायग्राम्स पाहिल्या तर तुम्हाला सहज कळून येईल कोणतं होमोनॉमस मेटामेरिझम आहे आणि कोणतं हिटेरोनॉमस सेगमेंटेशन आहे. हे एक्झाम्पल आहे लोबस्टरचं. लोबस्टर कोळंबी सारखा असतो, क्रस्टेशियामध्ये येतो, फायलम आर्थ्रोपोडा, पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या. झिंगे वगैरे असते, प्रॉन जसा असतो त्या प्रकारे ते असतात. ओके, सो ह्या इथे 4 डायग्राम आहेत पहा, लोबस्टर, नेरिस, ड्रॅगन फ्लाय आणि अर्थवर्म. अर्थवर्मची मी पहिल्या 7च सेगमेंट काढल्यात, तशा सगळ्या सेगमेंट प्रेझेंट असतात. फेरिटिमा पोस्टुमा मध्ये जवळजवळ 120 सेगमेंट पाहायला मिळतात. फेरिटिमा पोस्टुमा हे काय आहे तर अर्थवर्मची एक स्पेसिस आहे, अर्थवर्मची स्पेसिस आहे फेरिटिमा पोस्टुमा. त्याच्यामध्ये साधारण 120 बॉडी सेगमेंट प्रेझेंट असतात. मी फक्त पहिल्या 7 सेगमेंट काढल्यात आपल्याला इथे डेमॉन्स्ट्रेशनसाठी. ओके, सो इथे जर तुम्ही पाहिलं, तुम्ही अर्थवर्म इमॅजिन करून पहा, आठवून पहा. सो ह्या सगळ्या डायग्राम्स मध्ये तुम्ही सहज सांगू शकता की कोणतं होमोनॉमस मेटामेरिझम आहे आणि कोणतं हिटेरोनॉमस मेटामेरिझम आहे. फॉर एक्झाम्पल इथे लोबस्टर या डायग्राम कडे पाहिल्यावरती आपल्याला काय कळतंय, सगळ्या बॉडी सेगमेंट सिमिलर दिसतात आहेत का, सेगमेंटेशन आहे का, पहिला प्रश्न. या डायग्राम मध्ये सेगमेंटेशन आहे का, येस, बॉडी सेगमेंटेशन इज देअर. सेगमेंट्स दिसतात की इथे 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 ह्या सेगमेंट दिसतात, पण ह्या सेगमेंट्स सिमिलर नाहीये, डिफरंट आहे. सो हिटेरोनॉमस
मेटामेरिझम. एक्झाम्पल आहे लोबस्टर. लोबस्टर म्हणजे झिंगा जी असेल किंवा सुकट जी असते त्याच्यामध्ये हिटेरोनॉमस मेटामेरिझम पाहायला मिळतं. सेगमेंटेशन असतं पण सेगमेंट्स ह्या ज्या असतात त्या डिफरंट शेप अँड साईजच्या असतात. इथे जर बघितलं हे डायग्राम आहे नेरिसची. नेरिस. सो नेरिस बिलॉंग्स टू फायलम ॲनेलिडा आणि क्लास आहे पॉलीचिटा. पॉलीचिटा. त्या पॉलीचिटा मध्ये येणारा हे एक्झाम्पल आहे नेरिस. ॲनेलिडा मध्ये येतात एक्वेटिक वर्म्स आहे. सो इथे जर सेगमेंट पाहिला तर आपल्याला काय दिसतात, सेम आहेत की डिफरंट? सो त्या सेम आहेत. मग नेरिस इज द एक्झाम्पल ऑफ होमोनॉमस मेटामेरिझम. The body segments are basically similar in shape and size except the first and last. कारण पहिल्या सेगमेंट मध्ये माउथ असतं, बाकीच्या सेगमेंट मध्ये माउथ नसतं, म्हणून पहिली आणि शेवटची जी आहे ती वेगवेगळी असते. शेवटच्या सेगमेंट मध्ये देखील डिफरंट स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. इथे जर अर्थोम पाहिला, अर्थोम मध्ये छोटे छोटे सेगमेंट्स असतात. सो ह्या सेगमेंट सेम असतात की वेगवेगळ्या? सो त्या सेम असतात. सो अर्थोम रिप्रेझेंट दी होमोनॉमस मेटामेरिझम. सो लोबस्टर हेटेरोनॉमस, नेरिस होमोनॉमस, अर्थवर्म होमोनॉमस. इथे जर तो पाहिलं याला आपण म्हणतो ड्रॅगन फ्लाय. ड्रॅगन फ्लाय मराठीमध्ये त्याला चतुर असं म्हटलं जातं. चतुर किंवा आपण कॉमनली हेलिकॉप्टर असं म्हणतो. हेलिकॉप्टर काही जण भुंगा पण म्हणतात हेलिकॉप्टर. सो दिस ड्रॅगन फ्लाय सेगमेंटेशन दिसतंय का? तर दिसतंय. सगळ्या सेगमेंट सेम आहेत का? ही सेगमेंट, ही सेगमेंट, ह्या सेगमेंट नाही, त्या सेगमेंट वेगवेगळ्या आहेत म्हणून हे सेगमेंटेशन येतं हेटेरोनॉमस मेटामेरिझम मध्ये. सो होमोनॉमस मेटामेरिझम आणि हेटेरोनॉमस मेटामेरिझम मध्ये काय फरक आहे? इन केस ऑफ होमोनॉमस मेटामेरिझम बेसिकली और जनरली द बॉडी सेगमेंट्स आर सिमिलर इन शेप अँड साइज and in heteronomous metamerism body segments are different from each other. For example, in case of lobster body is segmented but segments are of different shape and size. In case of dragonfly body is segmented but all the body segments are not equal or same. Head, thorax, abdomen. Okay, so त्याचा shape, size आणि segment वेगवेगळे आहेत, नंबर वेगवेगळे आहे म्हणून या जे काही सेगमेंटेशन आहे हे येतं हेटेरोनॉमस सेगमेंटेशन मध्ये. ओके, सो these are the two types of true metamerism, homonomous metamerism and heteronomous metamerism. So next point is what is the importance of segmentation? What is the importance of segmentation? ओके, आपण हे जे टाइप्स वगैरे पाहिले, ओके फाइन, पण या सेगमेंटेशनचा त्या ॲनिमलला काय फायदा होतो, काय बेनिफिट होतो, ॲडव्हान्टेजेस काय असतात? सो आपण सिग्निफिकन्स डिस्कस करूया. सो अगेन फर्स्ट सेगमेंटेशन प्रोव्हाइड्स segmentation provides the flexibility to the body. So as the body is subdivided into the small segments and these segments can individually move from each other. ह्या ज्या सेगमेंट आहेत ते एकमेकांच्या इंडिव्हिज्युअली म्हणजे एक सेगमेंट जरी हलवायचे असेल, मूव्ह करायचं असेल तरी ते शक्य होतं या सेगमेंटेशन मध्ये. सो मेटामेरिझम जे आहे ती फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती प्रोव्हाइड करतं. ॲज वेल ॲज सेगमेंटेशन ऑल्सो हेल्प्स इन लोकोमोशन. हेल्प्स इन locomotion as well as it also helps in burrowing in case of aquatic worms. ओके, म्हणजे जे सेगमेंटेशन आहे याचा त्या ॲनिमलला फायदा होत असतो. कशा प्रकारे? तर सेगमेंट्स प्रोव्हाइड दी फ्लेक्झिबिलिटी टू दी बॉडी, म्हणजे मूवमेंट जी आहे बॉडी मूवमेंट ती इझी होऊन जाते. ती स्ट्रेच देखील करू शकतो बॉडी. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ अर्थवर्मची बॉडी स्ट्रेच देखील होऊ शकते ना, ती रिट्रॅक्ट देखील होऊ शकते. देन सेगमेंटेशन कॅन ऑल्सो हेल्प्स इन लोकोमोशन ॲज वेल ॲज दी सेगमेंटेशन ऑल्सो हेल्प्स इन बरोविंग हॅबिट. बरोविंग हॅबिट जे ॲनिमल्स हे बरोविंग हॅबिट शो करतात. बरोविंग म्हणजे ते जमिनीमध्ये होल करून राहतात, जसं अर्थवर्म किंवा ॲक्वॅटिक वर्म्स जे आहेत. म्हणजे ही नेरिस ही पाण्यामध्ये राहणारी वर्म आहे. इट बिलॉंग्स टू फायलम ॲनेलिडा. ओके, मराईन वॉटरमध्ये ती राहते. बॉटमला जो सँड असेल किंवा मड असेल त्याच्यामध्ये होल करून बरो करून ती राहते.
सो ही बरो करण्यासाठी या मेटामेरिझमचा त्यांना फायदा होतो. ओके. इंडिव्हिज्युअल सेगमेंटल मुवमेंट म्हणजे काय तर सेगमेंटेशनमुळे प्रत्येक सेगमेंट जे आहे किंवा पर्टिक्युलर बॉडी पार्ट जो आहे किंवा स्ट्रक्चर आहे, फॉर एक्झाम्पल ॲबडॉमेन तो फ्रीली मूव्ह करू शकतो किंवा थोरॅक्स जे आहे तो मूव्ह करू शकतो, हेड जे आहे ते मूव्ह करू शकतो. हे कशामुळे पॉसिबल झालंय तर सेगमेंटेशनमुळे पॉसिबल झालेलं आहे. सो इंडिव्हिज्युअल सेगमेंटल मुवमेंट म्हणजे ती सेगमेंट जी आहे ती मूव्ह करायला मदत होते. ओके. अँड दी लास्ट पॉइंट, डिव्हिजन ऑफ लेबर. लेबर म्हणजे काय काम किंवा आपण त्याला म्हणतो वर्क. सो डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे काय कामाची विभागणी. सो इट इज ऑल्सो the metamerism also helps in division of labor. So in case of different metameric organism, the different segment may perform a different function or the function may be distributed within the different body segments or the somites. Okay. For example इथे आहे लॉबस्टर मध्ये हेड आणि थोरॅक्स फ्यूज झालेलं असतं. हेड आणि थोरॅक्स आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळत नाही. इनस्टेड हेड आणि थोरॅक्स हे फ्यूज होतं आणि एकच सेगमेंट तयार होते, त्याला म्हणतात सिफॅलोथोरॅक्स. अँड रिमेनिंग सेगमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात हे आहे ॲबडॉमेन. सो ॲबडॉमेनचं फंक्शन वेगळं असतं, सिफॅलोथोरॅक्सचं वेगळं असतं, त्याच्यामध्ये असलेले अपेंडेजेस थोडेसे वेगवेगळे प्रेझेंट असतात. तर वेगवेगळे का असतात तर बेस्ड ऑन डिव्हिजन ऑफ लेबर. सो कामाची विभागणी जी आहे ती सोपी होऊन जाते कशामध्ये मेटामेरिझम मध्ये. सो दीज आर दी डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑफ हॅव्हिंग मेटामेरिझम किंवा हा पॉइंट होता इव्हॉल्युशनरी सिग्निफिकन्स ऑफ मेटामेरिझम. सो दीज आर दी सम सिग्निफिकन्स ऑफ हॅव्हिंग मेटामेरिझम. ओके. सो इथे आपण हा पॉइंट कंप्लीट केलेला आहे.